संतजना प्रेमाने बोलूया धन्यंकारजी. या संतजना हो, आज संसारामध्ये प्रत्येक साधू संतांनी ऋषी मुनींनी परमात्म्याच्या पेक्षा सद्गुरूचा महिमा वर्णन केलेला आहे. सद्गुरू किती महान आहे, सद्गुरूचा या जगतामध्ये अधिकार काय आहे हे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली सांगतात की सद्गुरू वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंक आनकोणी. मी शपथ घेऊन सांगतो, माऊली म्हणतात की मी आन घेऊन सांगतो की ह्या संसारामध्ये भवसागरातून तारून नेणारा, पार करून नेणारा सद्गुरूशिवाय दुसरा कोणीही नाही. चॅलेंज नाही या वाक्याला. सत्संगजी असं का असेल? आज आम्ही संसारामध्ये कोणत्याही व्यक्तीला जर विचारलं हे चाललं आहे कुणाच्या कृपेने चाललं आहे, कसं चालू आहे, तर तो म्हणतो की देवतारी त्याला कोण मारी, हे सर्व देवाच्या कृपेने चालू आहे. परंतु सत्संगजी त्याला माहिती नाही की देवालाही दाखवणारा जगामध्ये सद्गुरू आहे आणि त्याचे खंडन करणारा समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवले दासबोधामध्ये की सद्गुरू हुनी देव मोठा, जयाला वाटे तो करंटा, म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवा हुनी अधिक कोटी गुणे. ऐका नाही, सद्गुरून देव ज्याला मोठा वाटतो तो करंटा आहे म्हणे, म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवाहुनी अधिक कोटी गुणे. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कुणाशी करावा, समर्थांशी वाटे सद्गुरू थोर, जयाच्या कृपेने मिळे रघुराजवीर. समर्थ रामदास स्वामी म्हणतात दासबोधामध्ये की बाबा रे, गुरुच्या कृपेने हा सद्गुरूच्या कृपेने हा देव मिळतो, देवाच्या कृपेने सद्गुरू मिळत नाही. म्हणून देवापेक्षाही गुरुचं स्थान श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं, ज्ञानेश्वर माऊली सांगतात की सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, कल्पवृक्ष तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांग देवा. राजियाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी प्यावे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. माऊलींनी काय सांगितलं की आता उद्धरलो गुरुकृपे. अरे कल्पवृक्ष आहे तो, त्या कल्पवृक्षाच्या खाली मागितलं, जे मागितलं ते मिळणार आहे. राजाची कांता आहे, आम्ही त्या राजाची लेकरं आहोत, आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आणि ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपेनेच माझा उद्धार झाला आहे. हे मान्य केलं आहे, सर्व साधू संतांनी लिहून ठेवलेलं आहे, ऐकवलं आहे. गुरुविन कोणी तरला नाही प्राणी, सांगते ही संत वाणी, खऱ्या संताची अभंग वाणी ओ वाणी, खऱ्या संताची अभंग वाणी ओ वाणी. गुरुविन तरला नाही कोणी, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला. आणि म्हणून अवतारवाणीमध्ये सुद्धा म्हटलेले आहे की पाहिल्या विन मन ना मानी, मानिल्या विन प्रेम नसे, प्रेमाविन भक्ती न होई, नावतयाची तळत नसे. गुरु दाखवी गुरु समजवी, गुरुच शेवट करतो, आणि गुरु विना जो भक्ती करतो तो शेवटी पस्तावतो. गुरु विना जी भक्ती आहे ती व्यर्थ आहे. मागे पुढे ब्रह्मादाटे, म्हणती देव आहे कुठे, मृग नाभीचा परिमळ, व्यर्थ हिंडे रानमाळ, जयामध्ये जाती येती त्या का न ओळखती, ऐशी स्थिती जाईल केव्हा, गुरुकृपा होईल तेव्हा, गुरुकृपा झाल्यावरी ब्रह्म सृष्टी दिसे सारी. गुरुची कृपा झाली तर सर्व सृष्टी ब्रह्ममय दिसते. हे स्वर्ग असो पाताळ की भूमी दिशा अंतराळ, हे वेक्षा ठेली सकळ मूर्तिमय दिसतसे, तुझ विनय का दियाकडे परमान होई तुले कोडे, अवकाश पाहत असे परीन सापडे ऐसे व्यापिले तुवा. या भगवंताला आम्ही आकाशाकडे बघतो, परंतु आकाशाच्या अगोदर भगवंत दिसतो, ही कृपा गुरुची आहे. म्हणून सद्गुरू वाचुनी देवणे हाता, साधने साधता कोटी गुणे, आणि संतांशी शरण गेल्या वाचुनी एका जनार्दनी नकळे देव. सद्गुरू वाचून देव मिळत नाही आणि तो संतांना शरण गेल्याशिवाय कळत नाही. सद्गुरूविना ज्ञान काही सर्वता होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतच जाई, ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले, आणि म्हणून सद्गुरू पाऊले दृढ धरावे. महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली सांगताना सांगतात की मोटके गुरुरूपे
मोठं की दिस हृदय जत दिसे पुरी हृदयही स्वयंभूच असे. हृदयही स्वयंभूच असलेलं, हृदयामध्ये भगवंत आहे, परमतत्व आहे, ती चेतना आहे, ती सामर्थ्य आहे, परंतु तो केवळ एका गुरुच्या एका इशाऱ्याने दिसतो. हे गुरुचं सामर्थ्य आहे. म्हणून वर्तमान समयाला समयाची सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज पूर्ण गुरु आहे, समर्थ सद्गुरू आहे. त्यांना शरण या आणि या सत्तेला जाणून घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. संत जनाव प्रेमाने बोलूया. धन्यंकारजी.